नमस्कार. मी नीलाक्षी काळे-सालके. मातृगंधच्या छान छान गोष्टीत आपण ऐकणार आहोत समज स्मिता पोतनीस. शालू आणि भाण्याचं लग्न गावात बरंच गाजलं. लग्नाला आलेला प्रत्येक जण जोडप्याला 10ची जोडी म्हणत होता. भाण्या असा शिडशिडीत की जणू एकाचा आकडा आणि शालू अगदी खात्या पित्या घरची शोभेल अशी. गुटगुटीत शालू म्हणजे वाटोळा गोल. भाण्या कधीही आईच्या शब्दाबाहेर जाणारा नव्हता. भाण्याच्या आईने त्याचं आणि शालूचं लग्न ती दोघं लहान असतानाच ठरवून ठेवलं होतं. भाण्या आईला फार मानत होता. म्हणून शालू अंगापिंडाने अति गुटगुटीत असूनही त्याने लग्न केलं. भाण्या आणि शालूचा भाऊ काशा हे दोघे शेती करत असले तरी ते वैज्ञानिक पोळे यांच्या संशोधनात त्यांना सहकार्य करत होते. त्या दोघांची घट्ट मैत्री होती. दोघांनाही विज्ञानाची अतिशय आवड होती, माहिती होती. लग्न झालं तेव्हाच काशाने आपल्या बहिणीचा शालूचा आहार याबद्दल भाण्याला पुन्हा सांगितलं. हे बघ भाण्या, माझी बहीण असली तरी आता ती तुझी बायको होते. आम्ही खूप प्रयत्न करून बघितले पण तिचा आहार कमी होत नाही. ती त्यातून काही ना काही मार्ग काढते. पण खाण्यावर काही कंट्रोल नाही तिचा. तिने तुमचं ऐकलं नाही तरी माझं ऐकेल ती. माझ्यावर फार जीव आहे तिचा, भाण्या विश्वासाने म्हणाला. काशा हसायला लागला. भाण्या, माझी बहीण चांगली आहे पण खाण्याच्या बाबतीत ती कोणाचंही ऐकणार नाही. लग्न झाल्यावर मात्र भाण्या गोंधळला. घरी जे दिसतं ते आणि काशा सांगतोय ते त्याचा कशाला काही ताळमेळ बसेना. आता लग्न झाल्यावर कसं काय चाललंय असं काशाने विचारल्याबरोबर तो म्हणाला, चुकीचं सांगितलंस मला. खरं तर मला तिची फार काळजी वाटायला लागलीये. तिचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की ती काही खातच नाही. काळजी वाटून मी तिला तुमच्याकडे आणणार होतो. तिथे तरी काही खाईल. ती खातच नाही रे. म्हणजे तिने स्वयंपाक केला तरी काही खात नाही. मी किती आग्रह करतो. अगं काही न खाता पिता कोणी डाएट करत नाही. तू थोडी अंगाने स्थूल असलीस तरी चालेल पण खा. अशी उपाशी राहू नकोस. पण ऐकतच नाही ती. मला म्हणते तुमच्या पोटात माझं पोट. तुम्ही खाल्लत की माझं त्यानेच पोट भरतं. मला काळजीच वाटायला लागली तिची. ती तुझी बहीण आणि मामाची मुलगी आहे म्हणून. नाहीतर हडळ तर नाहीये ना. नाहीतर हाडं चघळायची आवड म्हणून जेवत नाही वाटलं असतं. भाण्याचं ऐकून काशा हसायला लागला. ती तू नसताना खात असेल. माझी बहीण उपाशी राहूच शकत नाही. तू घरी असतानाही ती खात असणार. तुला कळणार नाही. पटापट खाते ती. अरे भाऊ आहेस की कोण? असा कसा बोलतोस बहिणीबद्दल? अरे मला तिची काळजी वाटते म्हणून सांगतोय. तिने हे नवीन नाटक चालवले. मी एक डिव्हाइस तिच्यासाठी आणला होता. त्याने तिला ऑनलाईन वेगवेगळे खाण्याचे पदार्थ दाखवायचे. ती त्या पदार्थाचा वास घेऊ शकेल. एवढंच नाही तर तिला त्याची चवही लागेल न खाता. चव लागेल? काशा म्हणाला, हो. तो जो डिव्हाइस आहे त्याला नोरीमाकी सिंथेसायझर म्हणतात. ते उपकरण जिभेनं चाटायचं. त्यातून 5 प्रकारचे जेल येतात. त्यात 5 प्रकारच्या चवी असतात. पदार्थाच्या खऱ्या चवीनुसार त्याचं प्रमाण जिभेवर उमटतं. त्यामुळे तो पदार्थ न खाता तो खाल्ल्याचा आनंद मिळतो. म्हणजे ब्लड प्रेशर असलेल्यांना मीठ खायचं नाही, डायबेटिस असलेल्यांना गोड खायचं नाही, हिला जायचा त्रास न होता खाण्याचा आनंद घेत ती ते करू शकेल आणि अन्न जास्त प्रमाणात पोटात जाणार नाही. ती ऐकत नाही. काशाने पुढे सांगितलं, तिला एक गॉगल दिला निळ्या रंगाचा. निळ्या रंगाने भूक कमी होते आणि त्या गॉगलने अन्नाचा आकार वाढल्यासारखा दिसतो. त्यामुळे तिला भरपूर खाल्लं असं वाटेल न खाता. पण छे, ती त्याचा उपयोग करतच नाही. मग तू तिला ती उपकरणं वापरायचा आग्रह कर, काशा म्हणाला. भाण्या विचारात पडला. काशा म्हणतो तसं असेल तर उपाय करायला हवा. एक दिवस भाण्या जेवत असताना नेमका बाहेरून क्रिकेट खेळणाऱ्या मुलाचा बॉल त्यांच्या खिडकीवर आपटला आणि काच फुटली. भाण्याने कपाळाला हात लावला. काचवाल्याला बोलावलं आणि खिडकीची काच बदलून घेतली. भाण्याच्या लग्नाला 5 महिने होत आले. अरे काशा, तुझी बहीण शालू न खाता पिता राहते रे. काही खात नाही. जगते कशी कळत नाही. पण जाडी कमी नाही. अशक्तपणा नाही. तू येऊन ती मस्त मजेत असण्याचं इंगित विचारून घे. हे बोलताना भाण्या का हसतोय ते काशाला कळेना. काशा खरोखर बहिणीला भेटायला आला तर शालू एका कोपऱ्यात तोंड लपवून बसलेली. काय झालं ग? एवढं म्हणेपर्यंत काशाचं लक्ष खिडकीच्या काचेवर गेलं. तिथे शालू चोरून खाण्यावर ताव मारताना दिसत होती. दिवसभरात तिने किती खाल्लं ते दिसत होतं. बघितलंस काशा? तिचं पोट माझ्या पोटात. मी किती खाल्लंय बघितलंस? भाण्याच्या अशा बोलण्यावर शालू रडायला लागली. आता पुन्हा असं नाही करणार. मी ऐकीन आणि मीही शिडशिडीत होऊन दाखवीन. पण तुम्ही ही भुताटकी थांबवा, शालू रडत म्हणाली.
शालूच्या या बोलण्यावर भान्या मोठ्याने हसला. अगं वेडे, ही भुताटकी नाहीये. आपल्या खिडकीला स्लो ग्लास बसवलेत. या काचा पहाडी प्रदेशात स्फटिकापासून बनवल्या जातात. त्यातून सूर्याचे प्रकाश किरण अगदी हळूहळू आत जातात. ते बाहेर पडायलाही वेळ लागतो. कारण या काचेत प्रकाश शिरल्यावर त्याचा वेग कमी झाला की तिथून बाहेर पडण्याचाही वेग कमी होतो. त्यामुळे या काचेवर पडलेली प्रतिबिंब गोठवली गेल्यासारखी होतात आणि जेव्हा या काचेत शिरलेला प्रकाश बाहेर येतो, तेव्हा ती सगळी एकामागोमाग एक चित्रफितीसारखी दिसायला लागतात. प्रकाश गोठवून ठेवणारी ही काच वेगवेगळा काळही त्यात गोठवते. त्यामुळे काच लावून घेतल्यापासून तू माझं ऐकलंस की नाही ते यात दिसायला लागले. भान्या मिस्किल हसत म्हणाला, मी करीन डाएट. एवढं बोलून शालू आत गेली. तिला समजवायला, इतकी महान स्लो ग्लास का लावून घेतलीस? सीसीटीव्ही लावून घ्यायचास? काशाने विचारलं. नाही, हे लावल्याने आता ही चित्रफित जितके दिवस तिच्या समोर राहील, तिला लाज वाटून आपल्याला डाएट करायचं आहे याची जाणीव होईल आणि मग ते पाळण्याची सवय होईल. तिला समज मिळालीये. भान्या आणि शालूच्या लग्नाला 1.25 वर्ष झालं. तेव्हा ते 10ची जोडी नव्हते तर 11ची होते. दोघेही शिडशिडीत. धन्यवाद.